पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांचं करायचं काय? खाली मुड़कर वर पाय, राजू ढोप से तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमची इच्छा आहे पण काय तर मगाशी विषय संच नाही दिलं तर देते. त्याला पाठवलं आपण पण झालं मार्गदर्शन मागवले ऑनलाईन केले ते असं हे म्हणतात नाही अतुषे म्हणतात ते तरतूद नाहीये ना तरतूद नाही पण हे म्हणतात त्यांच्या खात्यावर आग्रा खात्यावर मेल पाठवले आपण पत्र पाठवले का करता येईल का रिप्लाय आला का? नाही तरतूद नाही हो, हे माहिती नाही काय केलं नाही ना बरोबर. आणि पण यांना काय म्हटलं आम्ही शब्द जो दिसतात तुम्ही आमचा जबाब बघा कोर्टाचा शासनाचा जबाब बघा बरोबर आहे पण तिन्ही पर्याय सुरू करू आपण असं म्हटलं ते मला काय बघा आता सभापतींनी जे सांगितलेलं आहे तर ठीक आहे ते पण प्रयत्न होते कोर्टात गेल्यामुळे स्टेमुळे काय मिळालं पण त्यांचे जे दोन जामीनदार आहेत एक ते वोरा आणि चांद ते जामीनदारावर पण त्याची लिलाव प्रक्रिया 1 महिनाभरात करणार अशी संसदाने पण सांगितलेलं आहे. जर या दाखलाची त्याच्यात त्याला काही वेगळे काही अडचणी आली तर त्या दोघांचे व्यापाराचे लायसन्स रद्द करण्याची नोटीस ते देतील. यांनी नोटीस दिली तर ते निश्चित प्रकारे त्याचा पैसे देण्याशिवाय पर्याय नाही तो देणार कारण तुझा व्यापार बंद नाही फार मोठा व्यापार आहे ही रक्कम जी आहे ना त्यासाठी हे नाही तो थांबणार नाही तो नंतर त्याचं बघल. आणि गेले 5 वर्ष शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे बाजार समितीकडे अडकले आहेत. त्यासाठी मी वारंवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काळेसाहेब व संचालक मंडळ यांना मी विनंती करत आहे. विनंती करत असताना त्यांनी संतोष बडबडे यांच्या जमिनीचा म्हणजे लिलाव कोर्टात बोजा टाकून लिलाव म्हणजे लिलाव करण्याची प्रक्रिया चालू केली. त्यानंतर तो कोर्टात गेला. कोर्टात गेल्यानंतर ती प्रक्रिया म्हणजे चालू आहे. परंतु आमच्या शेतकऱ्यांची आज अशी अडचण आहे काहींचे वडील एक्सपायर झाले कोणाला पॅरालिसिस झाले कोणाच्या शिक्षणाचा खर्च आहे कोणाचा आरोग्याचा खर्च आहे खर्चासाठी पैसे नाही. आज तुम्ही पाहताय कांद्याला बाजारभाव नाही शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत आमच्या शेतकऱ्यांना पैसे मिळणे गरजेचे आहे. म्हणून मी गेले 8 दिवसापासून शेतकरी पुन्हा माझ्या मागे लागले तर आम्हाला पैसे मिळाले पाहिजे. आम्ही वर्ष झाले या ठिकाणी वर्षापूर्वी उपोषणाला बसलो होतो. त्यावेळेस सभापती साहेबांनी मला शब्द दिला होता की आम्ही 2 महिन्यात तुम्हाला पैसे देतो प्रक्रिया सुरू करतो. हां परंतु आम्हाला पैसे न मिळाल्यामुळे मला परत शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार मला निर्णय घ्यावा लागला. मी निवेदन देऊन या ठिकाणी उपोषणाला बसलो. मला सभापती आपल्या संचालक मंडळ यांनी म्हणजे उपोषणात सहकार्य केलंच परंतु आम्हाला पुन्हा त्यांच्याकडे एक मागणी ज्याप्रमाणे तुम्हाला इतर कारणासाठी पणन संचालकाला तुम्ही परवानगी घेता जर यांनी पैसे दिले नाही तर आम्हाला पणन तुमच्याकडे जे शिल्लक पैसे त्या शिल्लकेतून आमच्या शेतकऱ्यांचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे. त्यासाठी तुम्ही म्हणाला का आम्हाला पणन संचालकांची परवानगी घ्यावी लागेल ते पण तुम्ही करा. त्या ठिकाणी सुद्धा मी येईल तिथेसुद्धा पणन संचालकाच्या दारात मी बसेल परंतु शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे कारण शेतकरी ही तुमचं जी बाजार समिती आहे ही शेतकऱ्यांच्या म्हणजे कष्टावर उभी राहिलेली. शेतकऱ्यांना मारू नका. शेतकरी हा अन्नदाता आहे. शेतकरी टिकला तर आपण सर्व आहोत. म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो तुम्ही मला 2 महिन्याची म्हणजे शब्द दिलाय का 2 महिन्यामध्ये तुम्ही जे कोण जामीनदार आहेत सांगितलं परंतु त्यांनी परत या बडबडेसारखं परत स्टेची प्रक्रिया करू नये. म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो का त्या काही करा पण आमचे 2 महिने काय 3 महिने फक्त आमचे शेतकऱ्यांना पैसे द्या हीच विनंती करतो. आणि माझ्या आंदोलनामध्ये सर्व म्हणजे संचालक मंडळ माझे सहकारी संतोष शेठ असतील माऊली शेठ असतील सभापती संजय काळे असतील काळेसाहेब असतील सर्व सहकारी मित्र असतील राजने साहेब असतील अतुल शेठने मध्यस्थी केली. अतुल शेठ बोलले तर यांना सांगितले 2 महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे. शेतकरी हा महत्त्वाचा आहे. शेतकरी महत्त्वाचा धरून तुम्ही शेतकऱ्यांना ताबडतोब पैसे द्या. सगळ्यांनी मला येऊन या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्यांनी सुद्धा या प्रक्रियेत भाग घेतला. शेठ काळ्यातील प्रकाश ताजने आमचे सचिव उपसचिव सगळे मंडळी आम्ही तिथे आलो. माहिती सारंग शेठ होते त्यांची माहिती घेतली. मागच्या वर्षी तर एक बरबडे म्हणून अडतारे गव्हाणले तर त्याने 80-90 लाख रुपये पहिले 1.5 कोटी होते तर 80-90 लाख रुपये थकलेत आता राहिलेत. त्याच्या विरुद्ध महसूल याच्याप्रमाणे थकीत रकमेप्रमाणे जप्तीची कारवाई सुरू करावी बोजा चढवावा असा प्रस्ताव संचालकाने ठराव करून जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला होता. तो पाठवल्यानंतर त्याच्यावर बोजा चढला जमिनीवर त्या बडबड्यांच्या जमिनीवर
जामीनदारांचं पण पाठवलं होतं, त्यांच्या जमिनीवर बोजा चढलेला आहे. आणि मग मागच्या वर्षी तो लिलाव लवकर ते सुरू करत नव्हते, म्हणून मागच्या वर्षी उपोषण केलं होतं. त्यावेळी शब्द दिला होता की जर तो लिलाव प्रक्रिया लवकर सुरू केली नाही, अतुल शेठ पण आमदार होते त्यावेळी, तर केला नाही तर आम्ही तुमच्याबरोबर शेतकरी माझे सगळे संचालक असू. तर त्यावेळी लिलाव प्रक्रिया सुरू केली. परंतु दरम्यानच्या काळात तिथे जे बरबडे आहेत त्यांचे वडील वगैरे ते कोर्टात गेले आणि त्यांनी सांगितलं की नाही, ही जमीन माझी आहे, जे अडत्याची नाही, आणि म्हणून ही लिलाव करता वडलूपार्जित आहे. त्याला स्टेटस को मिळाला आहे. कोर्टात त्यांनी 3 दावे दाखल केले ते डिस्ट्रिक्ट कोर्टात. दरम्यानच्या काळात ते 8 दिवसाच्या तारखा घेत होते. महाराष्ट्र शासनाने म्हणजे महसूल विभागाने आणि मार्केटने सुद्धा शेतकऱ्यांची बाजू घेऊन तसा से दिलेला आहे लेखी. आणि परंतु 6 महिने हे कोर्ट इकडे ट्रान्सफर व्हायच्या काळात ते आहे. आता 29/10 तारीख आहे. तर पैसे वसूल करण्याच्या दृष्टीने मग मामलेदार साहेबांना फोन केला, ते बाहेर होते. त्यांना म्हणालो ही प्रक्रिया सुरू करा, त्यांचा स्थगित आहे ना, तो विषय स्टेटस को आहे तर त्यांना करता येतं, कोर्टाचा स्टेटस को आहे म्हणलं होते ठीक आहे. परंतु जामीनदार होरा जे आहेत आणि चांदबाई मोमीन यांचं जे बोजा चढला त्यांचा लिलाव करा. ते म्हणले त्याला तातू शेटला पण सांगितलं, त्यांनी फोन केला. ते म्हणजे त्याला पहिली परत नोटीस द्यायला लागेल, हे त्याला 1.5 महिना लागेल. लिलाव प्रक्रिया कोणाची? होरा आणि चांदबाई मोमीन ते लागेल. परत हे आपल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे किंवा ते आहे की बाबा नाही ते दिलं तो पण मार्केट कमिटीने पैसे द्यावे. तर मार्केट कमिटीच्या कृषी उत्पन्न ॲक्टमध्ये असे जर अडत्याने पैसे दाखवले तर पैसे द्यावेत अशी तरतूद नाही. तरी देखील आज त्यांच्या भावनेशी मी सहमत असल्यावर मी काय केलं, आम्ही संचालक तिथे पणन मंत्र्यांना पत्र पाठवलं, पणन संचालकांना, की असे मागणी आहे, शासन लिलाव प्रक्रिया सुरू झालेली आहे पण त्याला स्थगिती आहे, तर पैसे देता येत असतील तर त्याच्या बाबतीत मार्गदर्शन व्हावं, हे ऑनलाईन पत्र पाठवलेलं आहे. परंतु आता परत माझ्या डोक्यात आला, अतुल शेठशी बोलल्यानंतर, माझ्या संचालकाशी बोलल्यानंतर, वाशिम मीडियाला बोललो की जो होरान ते जे आहेत ते तर आज चांदबाई मोमीन मोठे व्यापारी आहेत आमचे, मला त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु आज ते जामीन होते यांना 70 लाख 80 लाख आहेत, तर त्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या आवारात आपण आहोत. आज या ठिकाणी वार्षिक मीटिंग होती आणि या वार्षिक सभेच्या निमित्ताने मोठी खडाजंगी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर जे शेतकरी संघटनेचे नेते आहेत राजू डोमसे यांनी एक आंदोलन केलं होतं. कांद्याचे थकीत जे पैसे होते ते थकीत पैसे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे यासाठी त्यांनी उपोषण केलं होतं. परंतु हा माजी आमदार अतुल बेनके तसेच सभापती संजय काळे आणि संचालक मंडळाने त्यांना विनंती केली की हे उपोषण मागे घ्या. त्यांना हमी दिली की हे पैसे 2 महिन्यात शेतकऱ्यांना मिळतील, त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलेलं आहे. बाजार समितीच्या आवारात आपण आहोत आणि नुकत्याच झालेल्या या बाजार समितीच्या वार्षिक सभेचा आढावा आपण घेतच आहोत. कॅमेरामन नीरजसह मी किरण वासगे, आपला आवाज जुन्नर.